क्रीडांगणावरती आमच्या मैत्री खातीर तो प्रवास त्यांनी केला गेलाय आणि आजच्या दिवसामध्ये सुंदर समालोचन ज्यांचं तुम्हाला ऐकायला मिळालं. खरं तर आम्ही त्यांच्यासोबत जेव्हा पहिलं समालोचन केलं तेव्हा आम्हाला त्यांनी भरपूर मार्गदर्शन केलं आणि आपण असं म्हणतो ना की माती जेव्हा ओळी असेल तेव्हाच तिला आपण आकार देऊन तिची मूर्ती घडवू शकतो. त्याच्यामुळे आम्ही समालोचक घडण्याच्या मागचं कारण साईजी पाटीलच आहेत. त्याच्यामुळे आपण विनंती करूया साई पाटील यांना या कॉमेंटर बॉक्समध्ये तुमच्या आवाजाने फर्स्ट इनिंगमध्ये कशा प्रकारे खेळ या ठिकाणी होईल हे तुमच्या आवाजाने तुम्ही लोकांपर्यंत ऐकवा. धन्यवाद. आणि थोडेसे फास्ट केला पप्पू म्हात्रे, तुम्ही आता थोडीशी वॉर्निंग करा खेळाडूंना की लवकरात लवकर फास्ट खेळा. हॅलो, थँक्यू. कॅच ऑफ द डे असं म्हणावं लागेल. शर्यत येस, शर्यत शौकीन आहे, परंतु आज गावासाठी ते हा सामना खेळण्यासाठी ते थांबलेत. कारण आपण पाहतोय ज्या प्रकारची टॅगलाईन आहे, एक दिवस गावासाठी. येस, कारण की जरी शर्यत हे त्याचं प्रेम असलं तरी देखील आज तो गावासाठी इथे आपल्या संघासाठी थांबून राहिलाय आणि तो का राहिलाय हे त्यानं दाखवलं. कॅच ऑफ द मॅच आणि कॅच ऑफ द डे अशा प्रकारचा झेल त्यानं प्राप्त केला आणि खेळ मात्र संपला तो फलंदाज सुमितचा. पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता. सुमितनं तो चौकार ठोकला होता, परंतु त्यानंतर पलटवार समीरकडनं आपल्याला पाहायला मिळालं. 4 ह्या आकड्यावरती हा पहिला धक्का लागला. सामना पाहतोय आपण आजच्या दिवसातील 10वा सामना. जय 395911 आणि त्यांच्या विरोधात परी 11. जय 11चा जर विचार केला तर 3 सामने जिंकलेत आणि परी 11 देखील 2 सामने जिंकलेत. परी 11 संघ सध्याच्या घडीला फलंदाजी करतोय. सुरुवात अगदी दमदार झाली होती. चौकारानं सुरुवात आगाज आपण पाहिलं होतं सुमितकडनं, परंतु त्यानंतर लगेचच पलटवार आपल्याला समीरकडनं पाहायला मिळतोय. चला, फारसा विलंब करू नका. यानंतर अजून एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे. ठीक, जर आपण अवधी पाहिला तर 5 वाजून 6 मिनिटाचा अवधी झालाय. फारसा विलंब आपण करू नका. राईट मोर द विकेटना सुमितचा पुढील चेंडू क्रॉस बॅटेड फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फटका तर अतिशय चांगला आहे. क्षेत्ररक्षक देखील दूरवरती आहेत, परंतु ज्या प्रकारचा अडथळा आहे ते पाहता चेंडू सीमा पार जाऊ शकला नाही. पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. शत्रुभाई आणि साथीनं बलिरामजी म्हात्रे यांचं शुभ आगमन आपण पाहतोय. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. तसेच शरद म्हात्रे हे देखील ह्या ठिकाणी आहेत, तर या आपण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. आता सर्वत्र सावळी पसरली आहे, त्या कारणास्तव आमचे ग्रामस्थ अगदी वरती बसून मॅचचा मनमुराद आनंद घेत आहेत. कारण की डोंगराच्या कुशीत हे मैदान आहे. बऱ्याच ठिकाणी बसण्यासाठी देखील आपण पाहतो प्रेक्षकांना. काही प्रेक्षक उंच वट्यावरती बसलेत आणि या मॅचचा मनमुराद आनंद घेत आहेत. आमचे चिमुरडे प्रेक्षक देखील पाहायला मिळत आहेत. षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. गणेश म्हात्रे यांच्यासाठी धनेश म्हात्रे यांच्याकडनं ते पारितोषिक असेल. साठी 4थ्या क्रमांकावरती मैदानात आलेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला, अपील जरूर केली, पंच दर्शवतायत की चेंडू बॅटचा कुठेही संपर्क नाहीये. यस, पुराणा चावल गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय. समीरला पाहू शकाल. अनुभवाची शिदोरी त्याच्या पाठीशी आहे आणि ती अनुभवाची शिदोरी मात्र वापरून इथे गोलंदाजी करत असताना धावसंख्या फक्त आणि फक्त 6 धावफलकावरती. इथे चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ते आडव्या बॅटने चेंडूला टर्न केला. ऑन साईडला ऑन ड्राईव्हचा फटका. तू माय दोघांमध्ये कॉल कॉम्बिनेशन नव्हतं.
संवाद नव्हता आणि त्यातील बाजूला झाला, वाद झाला फक्त. फलंदाज बाद. एक धाव कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालला होता, परंतु दुसरी धाव घेत असताना परतावं लागेल ते अर्थातच गणेश म्हात्रे यांना. तर चला, फार विलंब करू नका. फलंदाज आपण देखील रेडी राहायचा आहे आणि क्षेत्ररक्षकांना विनंती की लगेच क्षेत्ररक्षण सजवा. आपण प्रत्येक बॉल नंतर आपण एकत्र येऊ नका. एक एक चेंडू शिल्लक आहे. 1 टू गो. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. धावा धपालकावरती 7 पाहायला मिळतात. आतापर्यंत फलंदाज 3 बाद झालेत. सुरुवातीला आपण पाहिलं तर सुमित बाद झाले, त्यानंतर संदेश देखील रनआउट झाले, त्यानंतर आता गणेश म्हात्रे देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत आहेत. 2 धक्के रनआउटच्या स्वरूपामध्ये लागलेत बॅटिंग करणाऱ्या परी 11 ह्या संघाला. समीरचा अंतिम बॉल. जागा बनवून खेळवायचं होतं, परंतु चेंडू चांगला होता. ती फॉलो करत असताना हा चेंडू, चला एकत्र येऊ नका, वारंवार आम्ही सूचना करतो, घाई करायची आहे. अजून एक मॅच आपल्याला कंप्लीट करायची आहे. 10वा सामना आपण पाहतोय. आज आपल्याला 13 पूर्ण करायचे होते, परंतु 11च होतील असं वाटतंय. ते देखील आपण थोडीशी घाई करायची आहे. एका षटकाचा खेळ संपलाय. धावा धपालकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 7 पाहायला मिळत आहेत. ज्या प्रकारची सुरुवात हवी होती ती सुरुवात नाहीये. फ्लाइंग स्टार्टची गरज होती, परंतु तसं घडलं नाहीये. आघाडीचे 3 फलंदाज लवकर बाद झाले. थोडंसं दडपण आता बॅटिंग टीम वरती आहे. संघाला सावरावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये नितेश आणि साथीनं आता प्रमोद मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये षटक क्रमांक 2 गोलंदाजीसाठी हर्षलला आपण पाहू शकाल. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक ज्यानं प्राप्त केली होती आणि एका षटकामध्ये तब्बल 5 गडी ज्यानं बाद केले होते, तोच गोलंदाजी ट्रॅकवरती हर्षल मडवी. चांगला चेंडू फटका तर फसलाय. स्वतः गोलंदाज जज करतोय आणि कॉटन बॉलच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती यश संपादन केलंय. विकेट टेकिंग गोलंदाजी सातत्यानं प्रत्येक मॅच मध्ये आपल्याला हर्षद मडवीची पाहायला मिळतंय. डीजे व्यक्तिमत्वाचं हे गुणगौरव गीत आपण ऐकलं ह्या स्पर्धेसाठी. त्यांचं देखील मोलाचं योगदान सन्माननीय भास्करदादा चिकणकर साहेबांचं हे गुणगौरव गीत आपल्याला ऐकायला मिळालं. उद्या त्यांचा वाढदिवस आहे, म्हणजे ते औचित्य साधलंय. उद्या दिनांक 1 जानेवारी 2025 हे नवपर्व आपल्या सर्वांच्या भेटीस येत आहे. अगदी उद्या वाढदिवस साजरा देखील होईल आणि या स्पर्धेची सांगता देखील होईल. उद्या त्यांची उपस्थिती आवर्जून आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान पुढील चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून खूपच दूर हा चेंडू राहिला. पंच घोषित करतात व्हाईट बॉल. अतिरिक्त एक धाव संघाच्या खात्यात ऍड होईल. 8 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज आज जर विचार केला तर लीडिंग विकेट टेकर म्हणून हर्षद मडवीला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी केली. इथे शॉर्ट पिच चेंडू, अगदी उसळता चेंडू, त्यावरती उसळता जवाब असं म्हणावं लागेल. स्वतःला झोकून दिलं होतं. क्षेत्ररक्षक डीप मधनं आले होते. चाट पडत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालं, परंतु चेंडू अगदी सीमारेषेच्या आतमध्ये थांबला आणि अंततः चेंडू उचलून फेकी केला. तोपर्यंत अवधी होता. जवळ धावा 3 पूर्ण झाल्या. मैदानात धावून 3 धावा पूर्ण करणं आणि त्यासाठी परिश्रम हा करावा लागतो फलंदाजांना. भरपूर अवधी प्राप्त झाला आणि त्यानंतर ह्या 3 धावा कंप्लीट करण्यात आल्या. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये परेश दाखल झालाय. परेश आणि प्रमोद ही लोअर मिडल ऑर्डरची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्याच बॉलवरती आघात चौकारण झाला होता. असं वाटलं होतं परी 11 या मॅच मध्ये दमखम दाखवत प्रतिस्पर्धी संघासमोर मोठी धावसंख्या उभारेल. कारण की ज्या संघाची विजय घोडदौड सध्याच्या घडीला चालू आहे त्या संघाला रोखण्यासाठी एक मोठी धावसंख्या त्यांना बनवावी लागेल, परंतु त्यासाठी फलंदाजांना चांगलं कार्य करणं गरजेचं आहे. राऊंड द विकेट ना आता
डाव्या हाताचा फलंदाज त्याच्यासाठी राऊंड द विकेटनं मात्र गोलंदाजी करणं पसंत केलं, परंतु त्याच्यावरती चढवला हा प्रति हल्ला आणि परेशच्या बॅटमधनं आलाय A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. माफ करा, प्रमोदनं हा षटकार टोकलाय. पहिला चेंडू त्यानं फेस केला तेव्हा डॉट आला होता, परंतु त्यानंतर अगदी लाईन रीड केली आणि बॉलला पाठवलंय ते स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. हा उत्तुंग असा षटकार पाहायला मिळतोय. स्वयंसेवक आमचे ऑलराऊंडर्स कुठे असाल तर आपण मैदानाच्या चौफेर आपण राहायचं आहे. चेंडू जसा मैदानाच्या बाहेर जाईल तसा लगेचच तो आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचा आहे. हर्षल मडवीला मात्र कसरत करावी लागेल. इथे देखील फटका लाजवाब आहे. दोन्ही बाजूनं आता मात्र खेळ पाहायला मिळतोय. मैदानाच्या दोन्ही बाजूला असे चांगले फटके, चतुरस्त्र फटके ज्याला आपण म्हणतो. पहिला षटकार जर आपण पाहिला, आडव्या बॅटनं पिकअप शॉट पाहायला मिळाला आणि पाठवलं होतं बॉलला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. त्यानंतर रिव्हर्स स्वीपचा वापर केला आणि बॅकवर्ड पॉइंटला हा चौकार आपल्याला दाखवलाय तो प्रमोदनं. धावसंख्येचा वेग अपेक्षित होता आणि तो वेग आता कायम करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. 21 धावा धावफलकावरती 4 फलंदाज बाद झालेत, परंतु 4 फलंदाज बाद झाल्यानंतर कोणतेही दडपण न जुमानता अगदी नॅचरल फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता दाखवायला सुरुवात केली आहे ती प्रमोदनं. 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलाय. दसका दम त्याचा पाहायला मिळतो. 10 या आकड्यावरती तो स्वतः खेळतोय आणि संघ पोहोचलाय तो आता 21 या आकड्यावरती. षटकातील चेंडू 3-4 समाप्त झालेत. दरम्यान तेज लागली, एज अँड टेकन. यस, शॉट दरम्यान रक्षक त्या ठिकाणी तैनात होता. त्याच्या हातामध्ये हा झेल विसावला आणि खेळ संपलाय तो प्रमोदचा. नेक्स्ट बॅट्समन लवकर जायचं मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू आहे, अंतिम बॉल षटकातील. षटक क्रमांक 2 आहे मार्गस्थ. चला पटकन, फार विलंब आपण करू नका. तीन षटकार जर टोकले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज मनोज म्हात्रे यांच्याकडनं असेल. सुभाष म्हात्रे यांच्यासाठी आहे, धनेश यांच्याकडनं आणि मनोज यांच्याकडनं देखील आहे. म्हणजे 2000 रुपये प्राप्त होतील, परंतु त्यासाठी 3 षटकार त्यांना ठोकावे लागतील. लवकर जा जरा, कारण की यानंतर एक सामना अजून आपल्याला कंप्लीट करायचा आहे. त्यासाठी आपण थोडीशी घाई दाखवा. 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. अंतिम बॉल असेल षटकातील. कॉम्बॉक्स एंडकडनं आपण पाहतोय एका एंडनं सामने पाहायला मिळतात. क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती पाहता एका एंडनंच सामने खेळवणं खरं तर या स्पर्धेच्या दृष्टिकोनातनं अगदी जर विचार केला तर सफल ठरू शकतं आणि तेच झालंय. षटक 2 कंप्लीट झालं. अंतिम बॉलवरती आली 1 धाव. 2 षटकानंतर 11च्या सरासरीनं धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 22 धावा. पूर्वार्धामधील निम्मा खेळ पूर्ण झालाय, म्हणजे 2 षटकं कंप्लीट झालेत आणि निम्मा संघ देखील गारद झालाय. 5 गडी माघारी परतलेत आणि धावसंख्येचा वेग देखील आहे. याच वेगानं बॅटिंग टोटल जरूर ते उभारू शकतायत. उर्वरित जर 2 षटकांचा विचार केला तर अंतिम टप्प्यामध्ये काहीशे गोलंदाज तितके प्रभावी नसतील. ह्या अनुषंगानं आता बॅटिंग चांगली पाहायला मिळेल, परंतु त्यासाठी फलंदाजांना कर्तव्य दाखवावं लागेल. परेश आणि आता सुभाष मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती निहालला आपण पाहतोय. या गोलंदाजाच्या खात्यामध्ये देखील एक विकेट हॅट्रिक आहे. सामनावीराचा पुरस्कार त्यानं देखील पटकावलाय. तोच हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. अगदी जेन्युइन ऑलराऊंडर आहे या संघाचा. नेहमीच प्रत्येक मॅचमध्ये त्यानं स्वतःला सिद्ध केलंय. बॅटिंग असो किंवा बॉलिंग असो, दोन्ही डिपार्टमेंटमध्ये त्यानं अगदी भारगस्त कामगिरी या आजच्या दिवसामध्ये केली आहे. पण हा चेंडू ते फटका तर लाजवाब आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर होता, त्याच्या डोक्यावर हा फटका एक्झिक्युट केलाय. चेंडू थांबणार नाही, वेगाने चेंडू सीमारेषा गाठतोय. कडकडीत असा चौकार आलाय तो फलंदाज परेश यांच्या बॅटमधनं. थँक्यू. 28 धावा स्कोर कार्डवर. 27 धावा. चौकार आलाय. पुढील चेंडू इथे देखील फटका तर चांगला आहे, परंतु आता क्षेत्ररक्षक तैनात आहेत. प्रयत्न सुरेख होता.
कारण की खराब क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये दौड लावत असताना स्वतःला जपावं लागतंय. भागेश म्हात्रे यांचा आवाज येतोय. कदाचित ह्या संघाला ते आता सपोर्ट करतायत. येस, त्यांचे बंधुराज आहेत. मग लाजमी आहे, या गोष्टी होतीलच. आणि काहीसं कळलं ह्या संघाच्या बाजूने त्यांचं देखील पाहायला मिळतोय. त्यांचा संघ देखील सध्याच्या घडीला दमदार कार्य करतो. 3 सामने त्यांनी जिंकलेत. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला, तोच क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय. 2 धावा इथे देखील कंप्लीट होतील. प्रत्येक धावेसाठी परिश्रम करत असताना मैदानाच्या आतमध्ये आता हे दोन्ही फलंदाज. 30चा आकडा देखील पार झालाय. 32 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. षटकातील 2 चेंडू अजूनही शेष आहेत. 4 बॉलमध्ये 10 धावा एकवटल्यात. या षटकामध्ये चांगलं कार्य फलंदाज परेश आणि सुभाषकडनं पाहायला मिळतंय. इथे मात्र टॉपेज लागली आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि झेल यांच्या माध्यमातून खेळ संपलाय फलंदाज सुभाष यांचा. चला लवकर चला फलंदाज, आपण लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. बॅटिंग टीमला विनंती आहे, आपला जो नेक्स्ट फलंदाज आहे तो रेडी राहायचा आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. त्या आहे 3रं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. धावा 32 स्कोर कार्डवरती. एका बाजूला सातत्यानं गडीबाद होताना पाहायला मिळत आहेत, परंतु तरी देखील धावसंख्येचा वेग त्यांनी कायम राखलाय. परी 11ला देखील माहीत आहे प्रतिस्पर्धी संघ बलाढ्य संघ आहे. त्या संघासमोर एक मोठं लक्ष ठेवणं गरजेचं आहे, तरच आपण सेकंड सत्रामध्ये फाईट करू शकतो. आणि त्या अनुषंगानं आता बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान हा चेंडू पंच दर्शवतायत की अतिरिक्त बाहेर अतिरिक्त उंची देखील होती आणि आता गोलंदाजाला दंडित केलंय. स्वेरची ही एक धाव आणखी ॲड होईल. 33 धावा. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. संध्याकाळचं सत्र वातावरणामध्ये मात्र जरूर थंडता पसरताना पाहायला मिळते. चांगला चेंडू, चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. खरं तर चेंडूच्या गतीचा आणि टप्प्याचा अनुमान लावला नाहीये तो अशोक यांनी आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. कारण की चेंडू कशा प्रकारे डिलिव्हर झालाय, चेंडूमध्ये किती गती आहे, चेंडूचा टप्पा कुठे आहे, एक्झॅक्टली ह्या गोष्टी पाहाव्या लागतात. त्यानंतर शॉट सिलेक्शन आपल्याला करावं लागतं. चेंडूच्या मेरिटवर खेळ हा गरजेचा आहे. षटक कंप्लीट झालंय. पाण्याची माग केली जाते. पाणी घेऊन लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. टीममेट मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना संघनायक आहेत आणि आता काहीसा मॅसेज जरूर दिला जाईल. पाणी हा खरं तर बहाणा असतो. आपण नेहमीच पाहतो जेव्हा मॅच अगदी कुशल मुवमेंटला येते तेव्हा ह्या गोष्टी घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण की काहीसा मॅसेज जेव्हा पोचवायचा असतो तेव्हा ड्रिंक्स प्लॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आणि जो मॅसेज त्याच्यापर्यंत जरूर पोहोचवला जातो. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा दपळकावरती आपल्याला 33 पाहायला मिळतात. 11चा जो वेग होता तो वेग कायम राखलाय, परंतु आता अंतिम टप्प्यामध्ये वेग वाढवावा लागेल. प्रतिस्पर्धी दमदार संघ आहे. 33 बनल्यात. आणखी जर 15-16 बनवल्या तर मात्र एक चांगलं टार्गेट रावाडा गोलंदाजीसाठी आता दाखल झालाय. साजन दमखम दाखवतोय आज. खरं तर साजनचं कौतुक करावं लागेल. त्याच्यामध्ये ही शैली आहे. कोणत्याही गोलंदाजी तो कॉफी करू शकतो अशा प्रकारची शैली त्याच्यामध्ये आहे. कधी कधी तो अगदी ज्याप्रमाणे जसप्रीत बुमराह गोलंदाजी करतो तशा प्रकारे साईड अँगलनं देखील तो गोलंदाजी करतो, साईड आर्मनं. त्यानंतर राबाडासारखी देखील तो गोलंदाजी करतो. आगली वेगळी शैली त्याची आहे. इथे स्वतःला झोकून दिलं होतं. झेलवरती जरूर धावून गेले होते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी निहालला आपण पाहतोय. सर्वस्व पणाला लावत असताना प्रत्येक खेळाडू. गावची स्पर्धा आहे. आकर्षक अशा ट्रॉफीज आपण पाहू शकाल. जेव्हा एखादी लाखाची स्पर्धा भरवली जाते तेव्हा इतक्या मोठ्या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु गावचं प्रीमियर लीग 2 दिवसीय ही स्पर्धा आपण पाहतोय आणि त्या स्पर्धेसाठी इतकं मोठं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. अंततः चेंडू या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये थांबवला. धावा 3 त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 3 धावा पूर्ण झाल्या. ह्या षटकामध्ये रनिंग बिटवीन द विकेटवरती पूर्णतः लक्ष केंद्रित केलंय. 3 चेंडू आणि धावा 7 एकवटल्यात साजनच्या अगेन्स्ट. फटके खेळण्याचा प्रयत्न होतोय, परंतु रोखताना क्षेत्ररक्षकांना देखील पाहतोय आपण. अप्रतिम फटका आहे. गोलंदाच्या डोक्यावरून हा फटका खेळून काढला होता. अगदी सेफ झोन विचार केला तर क्रीडांगणातील सर्वात सेफ झोन ज्याला आपण म्हणतो. गोलंदाजच्या डोक्यावरून जेव्हा फटका एक्झिक्यूट आपण करता तेव्हा मात्र रक्षात्मक फटका जरूर आपल्याला पाहायला मिळतो.
स्टेट ऑन दी ग्राउंड आपण स्टेट ड्राईव्हचे फटके पाहतो, परंतु हा लॉफ्टेड फटका होता गोलंदाजच्या डोक्यावरून. एक धाव तिथे फक्त प्राप्त केली आणि स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न परेशचा आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे सरसावत खेळायचं होतं, परंतु अतिरिक्त बाहेर हा चेंडू. पंच व्हाईट बॉलची खूण करतायत. अतिरिक्त धाव. चला पंचाशी आपण वादविवाद करू नका आणि वेळ देखील जास्त वाया घालवू नका. 2 चेंडू या पूर्वार्धामधील शेष आहेत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपळकावरती स्क्वेअर धाव ऍड ह्या ठिकाणी जरूर केली जाईल. एकंदरीत इथे देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक निहाल पुन्हा त्या ठिकाणी आहेत. 2 धावा इथे देखील पूर्ण होतील. फोर्टी 44 झालेत. शेवटचा एक चेंडू. टार्गेट सेट बॉल. टीममेट इथं प्रतीक्षा करतायत की षटकार आला तर 50 अप होऊ शकते. एखादा षटकार गरजेचा आहे. अंतिम बॉल पुढे सरकलेत. एज लागली आहे आणि विसावला बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिला संपला. अंतिम बॉलवरती विकेट आला. एकंदरीत टार्गेट सेट झाले ते 44 धावसंख्येचं. 45 धावा विजयासाठी बनवाव्या लागतील. अर्थातच पाठलाग करत असताना जय 395911 ह्या टीमला दमदार खेळ परी 11 न दाखवला. चला जास्त विलंब करू नका. लगेचच आपला संघ मैदानाच्या आतमध्ये उतरायचा आहे. परी 11 संघ. 44 धावा. जर विकेटचा विचार केला तर जवळजवळ 6 विकेट गमावले. 7 विकेट गमावले. म्हणजे 7 गडी बाद 44 धावा पहिल्या 4 षटकामध्ये कंप्लीट केल्यात. तर डाव पहिला संपलाय. दुसऱ्या सत्राच्या दिशेने आपण वळणार आहोत. आमचे साथी समालोचक मित्र सरेवळीचा बुलंद आवाज. खूप कमी कालावधीमध्ये त्यानं यशाची शिखरं अगदी सर केली आहेत. खरं तर गत वर्षापासून सातत्यानं व्यावसायिक समालोचनाला त्यानं सुरुवात केली आहे आणि आवर्जून भिवंडीचा तो आवाज झाला, अगदी ओळख झालाय आणि अनेक स्पर्धेमध्ये मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तो आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतोय. कल्याण डोंबिवली असो किंवा भिवंडी असो, खास करून आपण विशालला पाहतोय. एक चांगला उभरता सितारा समालोचन क्षेत्रातील आणि त्याच्या साथीनं जर आपण विचार केला तर आमचे परम मित्र भागेश जे सातत्यानं उल्लेख करतात की आम्ही त्यांना मार्गदर्शन करतोय, परंतु काही गुणवत्ता ही मी म्हणेन आपल्यामध्ये मूलभूत असावी लागते आणि ती मूलभूत गुणवत्ता भागेशमध्ये देखील आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड त्याचा आपण नेहमीच पाहतो. अगदी जर आपण विचार केला तर ऑर्केस्ट्रा क्षेत्रामध्ये देखील त्याचा आवाज, गोड आवाज सातत्यानं आपल्याला ऐकायला मिळतो आणि समालोचन क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं ज्यांचं शब्दांकन सातत्यानं आपण पाहतोय, परंतु सातत्यानं आम्हाला त्याचं ते श्रेय देतात ही त्यांची खरं तर हा त्यांचा मोठेपणा आहे. तर तुर्तास मी थांबतो. आम्हाला इन्व्हाइट केलं त्याबद्दल मी जरूर पूर्णतः आमचे आयोजक असतील, आमचे मित्र भागेश असतील, या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि सातत्यानं अशा प्रकारचं प्रेम आमच्यावरती असू दे ही सदिच्छा व्यक्त करतो. तुर्तास मी थांबतो. आपण थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. आणि सत्र पहिलं संपलंय. 44 बनवलेत. 45चं लक्ष आहे. कशा रीतीने हे लक्ष पार होईल ऐकण्यासाठी जाऊया विशाल म्हात्रे यांच्या दिशेनं. स्पर्धा पाहताय भालगाव प्रीमियर लीग. पुन्हा एकदा आयोजकांना धन्यवाद देतो आणि मी थांबतोय. थँक्यू. थँक्यू टीचर. थँक्यू सो मच. आपण शुभ सन्मान करूया अशा या पहिल्या दिवसामध्ये ज्यांचा गोड आवाज आपण BPL 2024-25 या पर्वामध्ये ऐकला असे साई पाटील सरांचा शुभ सन्मान आपण करूया. दिनेश दादा म्हात्रे दादांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते साई पाटील सरांचा शुभ सन्मान करायचा आहे. सातत्याने पाकलं गेलं तर तुर्भे गावाला ते बिलॉंग करतात, बट त्यांच्या आवाजाची छाप तुम्हाला रायगड पनवेल विभागामध्ये सातत्याने आणि तसेच कल्याण डोंबिवली परिसरामध्ये देखील या आवाजाची चर्चा नेहमी होत असते. आणि येत्या काळामध्ये सरांचा आवाज तुम्हाला आणखी मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आवर्जून ऐकायला मिळेल, त्यात मात्र काही शंका नाही आहे. सरांना देखील पुढील वाटचालीसाठी देऊया शुभेच्छा. जाऊया मागच्या दिशेने. पहिलं सत्र समाप्त झालं आणि एकूण रन्स बनवला गेला फर्स्ट हाफमध्ये 44. 44 बनवला गेला. 45 धावांचं लक्ष. आपल्याकडे वेळ अजिबात नाहीये, सो जितकं फास्ट खेळता येईल तितकं फास्ट खेळा. अजून एक मॅच शिल्लक आहे. चला थोडी घाई करा. फिल्डिंग टीम
फिल्डिंग टीम प्लीज विनंती असेल तुम्हाला की घाई करा. फर्स्ट ओव्हरमध्ये आपण गोलंदाज गणेश यांना पाहतोय. नेक्स्ट बॉल समोर बॅटर केव्हिन 11 टीमने टॉस जिंकला आणि प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतला. बट हा फटका ऑन साईडला बॉल दरम्यान गेला एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. बघा बॉल थँक्यू डिझन. बघा बॉल जर हरवतोय तर त्वरित दुसरा चेंडू घ्या आणि सामन्याला सुरुवात करा. चौकार येतोय. धाव फळक आता 5 वरती आपल्याला पाहायला मिळेल. लक्ष जर पाकलं तर 45 हजीज फुल लेंथ लॉफ्टेड फटका आणि आणखीन एक चांगला स्ट्रोक. कारण मिड ऑनचा फिल्डर त्या आर्ट सर्कल मध्ये तसा फायदा इथे घेतला. बॉल गेला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. बॅटर निखिल यांचा बॅटमधनं सलगचे 2 चौकार इथे आलेत. हा तर फुल लेंथ होता. स्ट्रेट बॅटने खेळले कारण माहिती होतं की मिड ऑन इनफिल्ड मध्ये आहे आणि त्याचा फायदा इथे घेतला. आणि स्पेशली मी आवर्जून श्री इव्हेंट्स या वाहिनीचा उल्लेख करेन. कारण कॅमेरामॅन आमचं असेल त्यानंतर ऑपरेटिंग जर तुम्ही पाकली तर नो डाऊट भरपूर चांगलं कार्य ते करतात. कॅमेरा वर्कपासून ऑपरेटिंगपर्यंत प्रत्येकी गोष्टीमध्ये क्वालिटी आहे आणि या फटक्यामध्ये देखील क्वालिटी आहे. कारण स्वीपचा हा फटका आता देखील गॅप घेतला. सलगचा हा 3रा चौकार बॅटर निखिलचा बॅटमधनं. काय बॅटिंग होत आहे. अगदी मनाला मोहक करणारी फलंदाजी. कारण बॉलचा अगदी मेरिटवरती खेळतात. कलात्मक फटके आपल्याला बॅटर निखिलचा बॅटमधनं पाहायला मिळतात. याआधी आपण पाकलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चौकार आला. त्यानंतर आपण पाकलं स्ट्रेट बॅटने मिड ऑनला क्लिअर केलं आणि त्यानंतर अगदी स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या मधोमध हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. स्वीपचा सलगचे 3 चौकार आलेत आणि धाव फळक आता आपल्याला पाहायला मिळतोय 13 वरती. आज आपण साई पाटील सरांचा सुमधुर आवाज ऐकला आणि ते आपल्यामधनं रजा घेतात. थँक्यू सो मच. आज अगदी वळात वळ काढून या स्पर्धेला उपस्थित राहिले आणि त्यांचा गोड आवाज या स्पर्धेमध्ये आपल्याला ऐकायला मिळाला. धाव फळक दरम्यान या 2 धावांच्या मदतीने स्कोर काढा 15 वरती. बट बॅटिंग सध्या सगळीला दर्जेदार होत आहे. कारण एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली या पहिल्या षटकामध्ये की फटके खेळलेत प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक आणि प्लस गॅप शॉट्स. नेक्स्ट बॉल आता देखील फुल टॉस हवेमध्ये डीप मिड विकेटला फिल्डर आहेत. कॅच पकडली जाईल. बघा फुल टॉस होता कुठेही मारू शकले असते. बट जो एकच फिल्डर त्या क्षेत्रामध्ये डीप मध्ये होता अगदी त्याला शोधलं असेच मी म्हणेन. धक्का लागला पकला आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त. अवघ्या 15 धावेंवरती निखिल यांच्या स्वरूपामध्ये हा पहिला झटका लागला. राईट करावं लागले नाही. अगदी ज्या पोझिशन मध्ये ते उभे होते अगदी बॉल तिथे झाला. धक्का पकला. न्यू बॅटर क्रमांक 3 योगेश बॅटिंग करण्यासाठी येतात. 15 धावा तर पहिल्या षटकामध्ये आला. म्हणजे आता पाकलं गेलं तरी त्या 3 षटकांमध्ये 30 धावांची अजून देखील इथे आवश्यकता असेल हा सामना जिंकण्याकरिता. टीम जय 11ला जय 395911 हा संघ आपल्याला खेळताना दिसतो. चला घाई करा. यानंतर देखील एक मॅच शिल्लक आहे आणि तिचा टॉस देखील झालेला आहे. सो प्लीज फास्ट खेळा. नेक्स्ट बॉल प्रथम ओ द विकेट. पहिलाच बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह कव्हरला तर बीट केलं. गॅप भरपूर मोठा आहे त्या क्षेत्रामध्ये. लॉंग ऑफचे फिल्डर धावत आहेत. बट आपण पाकलं तर त्यांना देखील बीट करत असताना हा बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. डावखुऱ्या शैलीचे गोलंदाज आहेत सुमित. बट पहिला चेंडू मी म्हणेन खराब टाकला कारण कव्हरला फिल्डर इनफिल्ड मध्ये आहेत त्या अनुषंगाने
आणि यावेळेस हुक करायचं होतं आणि अशा क्षणाला खऱ्या अर्थाने फाईन लेग आणि थर्ड मॅनला बीट करण्यासाठी थोडासा बॅटचा होणं आवश्यक होतं, तेच झालं. आपण पाहिलं की तितका कॉन्फरन्सिव्ह स्ट्रोक नव्हता, बट या फटक्यामध्ये ज्याप्रमाणे एक्झिक्युशन होतं, गुलनाचा गतीचा वापर केला आणि शॉर्ट थर्ड आणि फाईन लेगचा फिल्डरला इथे बीट केलं. चौकार आणखीन एक धाव फळक आता 23. आता लेट कट करायचं होतं, बट हा बॉल धीम्या गतीने टाकला, बोटं फिरवली होती, तेच आपल्याला पाहायला मिळालं. धाव फळक आपण पाहिला गेलं तर 23 धावा धाव फळकावरती. अजून देखील या षटकामध्ये येणारा 3 चेंडूंचा खेळ बाकी, बट प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर फिल्डिंग साईडसाठी आता विकेट्स महत्त्वाचे झालेत, कारण आता विकेट जर नाही काढले तर या मॅचमध्ये कमबॅक करणं किंवा रनगतीवरती रोख लावणं ही गोष्ट थोडी अवघड होऊन जाईल. कारण धाव फळक पहा आता 24 म्हणजे आवश्यकता आहे 21 धावांची, चेंडू शिल्लक आहेत येणारे 14 मध्ये 21 डिफेंड करण्यासाठी ॲज अ बॉलिंग युनिट तुम्हाला सातत्याने विकेट्स काढणं अथवा डॉट बॉल टाकणं ही गोष्ट महत्त्वाची आहे. बट ज्याप्रमाणे बॅटिंग होत आहे असं वाटतही नाही की विकेट देखील येऊ शकते, कारण स्पेशली बाद होण्या अगोदर निखिलने चांगली बॅटिंग केली. हा देखील फुल लेंथ मिड विकेटला फिल्डर चांगली फिल्डिंग राखली, पण मिडल एक सिंगल म्हणजे ते 13 चेंडू आता 20 धाब्यांची आवश्यकता. बघा जी चर्चा आपण करत होतो, निखिल खऱ्या अर्थाने बाद ज्याप्रमाणे झाला, खराब शॉर्ट सिलेक्शनच्या जोरावरती तो बाद झाला. अदरवाईज पॉवर प्लेज होता, स्ट्रेट बॅटने स्ट्रोक खेळला असता तर त्या चेंडूवरती देखील चौकार येऊ शकला असता. फुल लेंथ बॉल हवेमध्ये आणि विकेट मिडल शॉर्ट थर्ड लाईक अ लालसा दिली गेली होती, आमंत्रण दिलं होतं की मोठा फटका खेळा, बट बोट जी फिरवली होती त्याच्यामध्ये अडकले बॅटर. धक्का लागला आणखीन एक आणि बॅटर बाद झालेत. निहाल यांच्या स्वरूपामध्ये दुसरा धक्का आता लागला. चला नवीन फलंदाज त्वरित जा मैदानाच्या आतमध्ये, नवीन बॅटर आणि त्याचप्रमाणे फिल्डिंग साईड तुम्ही देखील फिल्डिंग त्वरित सेट करा, न्यू बॅटर लवकर पाठवा. चला विनंती असेल नवीन फलंदाज. चौकार आला मागील चेंडूवरती, धीमा गतीने चेंडू टाकला होता आणि त्यानंतर आपण पाहिलं की फार डेप्थ ऑफ द क्रीज उभे होते, अगदी स्टम्प्सच्या मागेच गेले होते स्ट्रोक कंप्लीट करण्यासाठी. चौकाराला धाव फळक पुढे जातो या 4 धावेंच्या मदतीने 29. हा चेंडू जर आपण पाहिला तर सध्याच्या घडीला डॉट बॉल इथे येतो. अजून देखील 10 चेंडू शिल्लक, 10 मध्ये आता 16 बनवायचे आहेत. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. आता हवेमध्ये कॅच पकडली जाईल का, कव्हरला फिल्डर. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला आउटफील्डमध्ये स्वतःला थोडं पुश करायचं, एक्स्ट्रा एफर्ट्स लावायचे आहेत, कारण जर तुम्ही एक्स्ट्रा एफर्ट्स नाही लावणार तर त्याचा परिणाम तुमच्या विरुद्ध देखील येऊ शकतो. कारण बघा जेव्हा डिफेंड करण्यासाठी रन्स कमी असतात तेव्हा ॲज अ फिल्डिंग साईड तुम्हाला ही गोष्ट माइंडमध्ये ठेवावी लागते की जेव्हा तुम्ही फिल्डिंग करता तेव्हा थोडं क्विक राहणं आणि स्पेशली जेव्हा तुम्ही डीपमध्ये फिल्डिंग करता तेव्हा स्टार्ट घेणं फील्डमध्ये ही गोष्ट देखील महत्त्वाची आहे. कदाचित इनफिल्डमध्ये जर मागील चेंडूवरती फिल्डरने थोडा स्टार्ट घेतला असता तर झेलची शक्यता होती. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल इथे येतोय, म्हणजे आता समीकरणाचा आपण विचार करूया. 8 चेंडू शिल्लक आणि 8 मध्ये आता 15 बनवायच्यात. 8 मध्ये 15चं समीकरण येत्या 2 चेंडूंवरती किमान एक तरी बाउंड्री हवी आहे टीम जय 395911 टीमला.
बट ते होईल का? कारण आतापर्यंत फार चांगली गोलंदाजी प्रमोद यांनी केली. यावेळेस बॅकफूटवरती जाऊन अपिश खेळलेत. पॉइंट सब फिल्डरसाठी आता चेस धावतायत. शेवटच्या चरणावरती फिल्डिंग चांगली, पूर्णपणे जीवाची आकांक्षा केली होती. जे फिल्डर बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रापर्यंत पोहोचले, उदय होते, चांगली फिल्डिंग त्यांची राखली आणि मला असं वाटतं की त्यांनी 2 धावा इथे नक्कीच वाचवला. 1 धाव वाचवली कारण 3 कंप्लीट झाला. एक धाव देखील महत्वाची आहे. 3 कंप्लीट म्हणजे आता 7 चेंडूंचं समीकरण 7 मध्ये आता बनवायचं आहे. 12 धावा या क्रीडांगणाचा 7-12 जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये आता निर्मिती आहे. कारण लवकरच ज्या काही गोष्टी मायनस दिसतात त्या प्लस होतील. कारण भाळगावचं क्रिकेट ज्याची चर्चा आज आम्ही दिवसभरामध्ये केली की फार पुढे आहे आणि इथे विकेट जर मिळाली तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो, बट ते होणार नाहीये. इन बिटवीन रन्स पूर्ण 2 आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 ओव्हरचा अखेरीस 35 म्हणजे लास्ट ओव्हरमध्ये आज सामना जिंकण्याकरिता 10 धावांची आवश्यकता. बघा जे नियम आहेत नियमांप्रमाणे आपण फर्स्ट ऑफ ऑल विकेटचा विचार करू. पहिल्या सत्रामध्ये विकेट्स गेले होते तब्बल 6 विकेट गेले होते आणि आतापर्यंत या इनिंगमध्ये 2 विकेट म्हणजे 9 जरी बनवल्या विकेट न गमावता. बघा फर्स्ट इनिंग मध्ये 6 विकेट गेले होते आणि आतापर्यंत या इनिंग मध्ये 2च विकेट गेलेत. टोटल 6 विकेट्स गेले होते पहिल्या सत्रामध्ये. बट लास्ट ओव्हर 10 धावांची आवश्यकता. 6 मध्ये 10 बनवायच्यात. बनतील का हा प्रश्न नक्कीच. कारण इव्हिनिंग सेशनमध्ये आणि स्पेशली या क्लायमॅटमध्ये मोठा फटका खेळणं हे कोणत्याही बॅटरसाठी अवघडच राहिलं. चला थोडी घाई करा. फिल्डिंग टीम अजून एक मॅच बाकी आहे, अजून एक मॅच शिल्लक आहे. थोडी घाई करा. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. ओव्हर द विकेट लास्ट ओव्हर बॉलर नितेश. पहिलाच बॉल शॉर्ट पिच होता आणि डायरेक्ट हिट साधण्याचा प्रयत्न आणि बॅकअपला खेळाडू योग्य वेळेवरती आलेत आणि तोपर्यंत पूर्ण केल्या जातील. या चेंडूवरती या 3 धावा. कधी कधी म्हटलं जातं ना की एखादा व्यक्ती डायरेक्टली अडचणींमध्ये नाही जात, तो स्वतःच्या कर्मांमुळे आणि कामामुळे देखील जातो. आता बघा मागील चेंडूवरती फक्त एकच गेली होती, या थ्रोची काही गरज होती का हा प्रश्न आता निर्माण होतोय. कारण 2 धावा अतिरिक्त गेल्या. जिथे आता 5 मध्ये 9 असायला हवे होते तिथे आता 5 मध्ये 7. 5 चेंडू शिल्लक 7 धावांची आवश्यकता. मी आता दोन्ही बॅटर्सला देखील विनंती करतो की आपण देखील थोडी घाई करा. 5-7चं समीकरण. हा बॉल सोडून दिला दिशा खराब. अतिरिक्त रन इथे मिळेल म्हणजे आता 5 चेंडू शिल्लक 6 धावांची आवश्यकता. आणि फिल्डिंग साईट आपली स्पर्धा आहे. सर्व सामने योग्य वेळेवरती समाप्त झाले पाहिजे त्याची काळजी आपल्याला प्रत्येकाला घ्यायची आहे. 5 मध्ये 6 अजून देखील सामना मी म्हणेन पूर्णपणे संपलेला नाहीये. एखादा डॉट बॉल एखादी विकेट पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकते फिल्डिंग टीम. अर्थातच परी 11 ला. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न येतोय. डॉट. अजून देखील मॅच बाकी आहे. 4 मध्ये आता 6 बनवायचा. आज दिवसभर जर आपण खेळ पाहिला तर ज्याप्रमाणे आजचा दिवस या दोन्ही टीमसाठी गेला. परी 11 टीमने आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 सामने जिंकलेले आहेत. समोरच्या दिशेने लॉंग ऑफ कॅच पकडली जाईल आणि ही कॅच नाही तर मॅच बनवली असं मी म्हणेन. कारण आता 3 चेंडू शिल्लक आणि 6 धावांची आवश्यकता. आणि आता आपण म्हणूया मॅच ऑन. 3 मध्ये 6. न्यू बॅटर. चला नवीन फलंदाज त्वरित पाठवा. फिल्डिंग टीम तुम्ही फिल्डिंग सेट करा. 3 मध्ये 6 काय सामना पाहायला मिळतोय इव्हिनिंग सेशन मध्ये. जवळ आजचा दिवस समाप्तीच्या मार्गावरती. सेकंड लास्ट मॅच आजच्या या पहिल्या दिवसामधली आपण पाहतोय आणि सामना देखील तितका चांगला रंगलाय. 3 मध्ये 6 धावांची आवश्यकता. चला नवीन फलंदाज लवकर जावा आणि फिल्डिंग टीम तुम्ही फिल्डिंग सेट करा. कारण यानंतर देखील एक सामना इथे कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला खेळवायचा आहे. सो थोडी घाई करा. 3 चेंडू शिल्लक 6 धावांची आवश्यकता. कदाचित तो जर थ्रो नसता केला, ओव्हर थ्रो जर नसता झाला तर आता या 3 चेंडूंवरती 8 धावांची आवश्यकता असू शकली असते. तीन मध्ये 6
नेक्स्ट बॉल इथं क्षणी पूल करायचं होतं, पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय, डॉट बॉल इथे येतोय. पण क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच हे राहिलं की जोपर्यंत ना फिनिशिंग लाईन तुम्ही क्रॉस करत नाही ना तोपर्यंत कधी रिलॅक्स नका होऊ. 5 मध्ये 6 हव्या होत्या, आता समीकरण 2 मध्ये 6. जे मी म्हटलं जेव्हा ओव्हर थ्रो आला होता तेव्हा मी एक गोष्ट म्हटली होती की अडचणी कधी इन्व्हिटेशन कार्ड देऊन येत नाही, व्हिजिटिंग कार्ड देऊन येत नाही, त्या डायरेक्टली येत असतात. त्यासाठी आपल्याला ऑलरेडी प्रिपेअर राहावं लागतं आणि प्रिपेरेशनची थोडी कमी राहिली का बॅटिंग साईडमध्ये आता तेच असं वाटतंय. कारण आता एक चेंडू, आता 5 धावांची आवश्यकता, 1 मध्ये 5 बनवायच्या, चौकार जरी आला ना तरी सुद्धा बॅटिंग टीम इथे जिंकू शकते कारण विकेटचा ऍडव्हान्टेज बॅटिंग टीमकडे आहे. बट विचार खऱ्या अर्थाने डगआउटमध्ये आता बॅटर योगेश देखील करत असतील कारण एका क्षणाला 5 मध्ये 6 हव्या होत्या. त्या परिस्थितीमध्ये मोठे फटके खेळणं हे कितपत योग्य होतं कारण त्या परिस्थितीमध्ये सिंगल डबलने जरी स्कोर कार्ड चालवला असता तरी सुद्धा ही परिस्थिती आली नसती. पण आता 1 मध्ये बनवायच्यात, 5 चौकार जरी आला तरी सुद्धा जिंकू शकते टीम जय 11. चला फिल्डिंग टीम परी 11 घाई करा. शेवटचा बॉल या मॅच मधला हा एक चेंडू इथे सांगेल की शेवटचं हसू कोण असेल आणि या सामन्यामध्ये पराभव कोणाला स्वीकारावा लागेल. 1-5 समीकरण, चौकाराला तरी सुद्धा काम बनू शकते बॅटिंग टीम साठी, पण बाउंड्री इथे द्यायची नाहीये गोलंदाजाला. शेवटचा बॉल फुल टॉस, गॅप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर धावतात, बॉल गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. सामना समाप्त. लास्ट बॉल थ्रिलर, लास्ट बॉल वरती हा गोल्डन 4 येतोय बॅटर प्रफुल्लचा बॅट मधनं आणि या अंतिम बॉल वरती ही बाजी जय 11 3959 या टीमने इथे मारली. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम परी 11. प्लेयर ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया. सामन्यामध्ये भरपूर सारे चढ उतर झाले. चला ग्राउंड खाली करायचं आणि फिल्डिंग टीम तुम्ही त्वरित फिल्डिंग सेट करा. रुहानी अँड रियांश 11. आणि बघा कदाचित जे मी म्हंटल